हा आम्हा सर्वांच्या तरुणांच्या पाठीशी असतो. आम्हाला जगण्याचं बळ, चालण्याचं बळ देण्याचं कार्य बाबाजी नित्य निरंतर करत आलेले आहेत. जोरदार टाळ्यांनी त्यांचं आणि त्यांच्या विचारांचं स्वागत करूया. आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय सातारा निवासी श्री बाबाजी. किती वेळ बोलायचं काय? थोडक्यात ना बघा आणखी, कारण वक्ता किती बोलतो याला महत्त्व नसतं, वक्ता कुठं थांबतो याला फार मोठं महत्त्व असतं. म्हणून या संयोजकांना विचारलं होतं किती वेळ बोलायचं आहे. चेतश्चिंतयं चित्परं चित्तहरं चित्तचेतनं चिन्मयं मोह मुंच मनो मनो भौमहा कुपार पारम तरम अंतः कोशम कोश कोश निकरम सन्मूलमत मूलिनम जीवम जीवयते जगज्जनकरम चक्रेश्वरम त्वं परम. म्हणून या पंथाचे तृतीय आचार्य एके वासना द्वितीय आचार्य भास्कर भट्ट बोरीकर यांची जी 40 आहे त्यामधला हा एक आमच्या सर्वज्ञांच्यावरती त्याने एक सुंदर असं केलेलं काव्य आहे. चेतस म्हणजे ज्ञाने करून शब्दाचा अर्थ थोडासा घेतो आणि पुढे चालतो. चेतस म्हणजे ज्ञाने करून, आमच्या सर्वज्ञांचं सूत्र आहे, जे जैसे असे ते तैसे जाणीजे ते ज्ञान. ज्ञान नुसतं ज्ञान नव्हे. नॉलेज इज नॉट नॉलेज बट ॲक्शन. नॉलेज इज नॉट नॉलेज बट ॲक्शन. चिंते म्हणजे स्मरण कीजे. अहो चिंतनी कीटकी भृंग केली, घना आरती ते चातके तृप्त झाली. चकोरही चंद्रोदयन आरती झाली, ती एक क्षुल्लके कारके चित्र केळी. आमच्या ध्यानावर स्वतःमध्ये हा श्लोक येतो. तेतच चिंतम चित्परम चित्तहरम. चित्पर म्हणजे मायेहून असणारा पलीकडे चैतन्य परमेश्वर असणारा जो परमेश्वर सांगितलेला आहे. मायेहून पलीकडे जेचेने रोमरंध्र साळे हलकले ब्रह्मांड गोलकाची रिसाळे, ते शक्तीचे तरळले डोळे ते स्वरूप निहाळिता, असं म्हणजे ग्रंथकाराने वर्णन केलेलं आहे. तेथ चिंतम चित्परम चित्तहरम म्हणजे आपल्याकडे वेधिता. सूत्र आमचं येतं अर्थांतर वचन परमेश्वर शोधक आहे, वेदक बोधक द्रावक आहे. चेत चिंतम चित्परम चित्तहरम चित्तचेतनम चिन्मयम. चित्तचेतन म्हणजे चेतविता. परमेश्वराने प्रवृत्तीच्या परमेश्वराला वश म्हणजे तिन्ही पदार्थ या सृष्टीमध्ये आलेले आहेत. चेतवलं म्हणजे जागृत करणं आपण जसं म्हणतो. चिन्मय म्हणजे माया देहधारक. लेवनी माया वेशाचे वसन, चवदानाचे भूषण, लीळाकरी नूतन नूतन सुखदानार्थी, असं आमचं ग्रंथकार म्हणतात. चेत चिंतम चित्परम चित्तहरम चित्तचेतनम चिन्मय मोहम मुंच मनो मनो भौमहा कुपार पारम तर. मोह म्हणजे अज्ञान. आमच्या भाष्यकाराने खूप अशी सुंदर व्याख्या ते जे केलेली आहे. आत्यंतिक नेणीव ते अज्ञान, असं आमच्या भाष्यकाराने आमच्या त्यावरती सुंदर अशी व्याख्या केली. अज्ञानाची व्याख्या अशी केलेली आहे. मुंज म्हणजे मुक्त करता, फ्री फ्रॉम डेथ अँड बर्थ. असा एकच आहे जगामध्ये. मुंच मोह मुंच मनो मनो भवा म्हणजे भळत मन आहे का जयाचे. भव म्हणजे संसार आहे, दुःखरूपी संसार आहे, सागर आहे. उपार पारम कुपार म्हणजे समुद्र ऐसा, यातून पार म्हणजे पलीकडे नेणारा. अंतः कोशम कोश कोश निकरम सन्मूल मत मूलिनम जीवम जीवयते जगज्ज निकरम चक्रेश्वरम त्वं परम. अंतः म्हणजे अभ्यंतरी, कोशम म्हणजे अविद्या. अविद्या जो कोश आहे, झेत अविद्येची काजळी स्वयं उमटली, ते जीवस्वरूप नानामळी बद्ध जाण, असं आमचं ग्रंथकार म्हणतात इथं. मग अथा कोशम कोश कोश निक्रम. अविद्या जो कोश आहे तो देवता भक्ती केल्या, जीवभक्ती केल्या त्याचा आवर्कत्व होईना, जीव याच्या वेगळा होतच नाही आहे. महानुभाव पंथाचं तत्वज्ञान मात्र इथंच त्या ठिकाणी शेवट झालेला आहे. जीवाला अविद्येच्या वेगळा करायचा जर असेल तर मात्र काय केलं पाहिजे. आजचा दिवस आपला त्याचा विचार करण्यासारखा आजचा दिवस आहे हा. अंतः कोशम कोश कोश निक्रम. सन्मूल म्हणजे
मुळा सैतमत म्हणजे माझे उपडून टाकतात. मुळासकट रोप उपडलं तर पुन्हा उगवून येत नाही आहे. जीवम जीवयते जगजनिक्रम चक्रेश्वरम त्वं परम. जीवम हा जीव वस्तू आहे, सारूप वस्तू आहे. जीवम जीवयते म्हणजे सुखद करते. जगज्य म्हणजे अजकाय, निक्रम म्हणजे अतिशयसी. चक्रेश्वर म्हणजे ज्ञानचक्र, शक्तिचक्राचं ऐश्वर्यमान ज्याच्याजवळ आहे. तो म्हणजे तू पर म्हणजे श्रेष्ठ आहेस, असे या श्लोकाचा मधून थोडक्यामध्ये अर्थ केलेला आहे. आज या मायावी नगरी आहे मुंबई ही, आणि या नगरीमध्ये संपन्न होत असलेला हा श्री चक्रधर प्रभूंचा अवतरण दिन 16 या ठिकाणी संपन्न होतो. फार मोठ्या उल्हासामात आणि अतिशय पावित्र्याच्या वातावरणामध्ये हा या ठिकाणी अवतरण दिन संपन्न होतो आहे. मधून असं म्हटलं जातं की सगळी जगातली माणसं एकत्र होती, पण महाराष्ट्रीयन माणूस कधी एक होणार नाही, एक झाला जगावरती राज्य करेल असं म्हटलं जातं. पण या मुंबई आणि उपनगरामधली 18 मंडळ एकत्र करून बाबांनी सांगितले एक धर्म, एक देव, एक धर्म. 18 मंडळ एकत्र केलेली आहेत, आणि 18 मंडळ एकत्र करून एक विचार एक आहे, पण 18 मंडळ या ठिकाणी एकत्र करून एकाच माळेत गुंपून आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. या प्रथम हनुभाव पंथाचं आमच्या एकीच बळ जगामध्ये कुठं नाही. कार्ल मार्क्सनं जरूर सांगितलं, लेबर ऑफ वर्ल्ड युनाइट्स. जगातील कामगारांनी एकत्र व्हा, संदेश दिला. आज तुम्हाला तो संदेश द्यावा लागलेला नसताना सुद्धा तुम्हाला सांगतो, चक्रधर स्वामींच्या विचाराला आज ठिकाणी अनुलक्षून, त्या विचाराला अनुसरून आचार आपल्या प्रत्यक्ष कृतीत आणून या ठिकाणी आज 18 मंडळ एकत्र यापेक्षा दुसरं भाग्य कुठलं आहे बंधूंनो. धर्मासाठी आज एकत्र झालेलं आहे. काय धर्मासाठी आज आपण एकत्र झालेलं आहे. वो देश देश क्या है, वो देश देश क्या है, जिसमें जन्मे शहीद नहीं, जिसमें जन्मे शहीद नहीं. वो जवानी खा के यारो, वो जवानी खा के यारो, जिसमें मर मिटने की उम्मीद नहीं, जिसमें मर मिटने की उम्मीद. देश, देव आणि धर्म माणसाच्या जीवनामध्ये येऊन जर हे 3 कर्तव्य जर माणसानं जर पार पाडले तर त्याच्या मृत्यूला काहीतरी किंमत आहे, त्याच्या मरण्याला काहीतरी किंमत आहे. मरून सुद्धा तो अमर असतो, मनुष्य मरून अमर असतो. आणि म्हणून देश आहे, देव आहे, धर्म आहे. ज्यासाठी ज्याने बलिदान केलं जातं ना, देशासाठी बलिदान करण्याला शहीद म्हटलं जातं. कोणी बाकी जर मरण पडला कुणाला शहीद म्हटलं जात नाही, त्या जवानाला म्हटलं जातं. तुम्हा मला म्हणणार नाही कधी कोण. आणि म्हणून आजचा हा जो प्रसंग आहे, हा एक चक्रधर स्वामींच्या विचाराचा वसा आणि वारसा घेऊन तुम्ही सर्वजण एकत्र झालेले आहेत. तिथं बंधूंनो, आस्तिक भावना आहे तुमच्या ठिकाणी. एक डॉक्टर जोड नावाचा प्राध्यापक होता इंग्लंडमध्ये, त्याने अनेक पुस्तक लिहिली आणि असं जगाला दाखवून दिलं की जगामध्ये परमेश्वर नाही आहे. जसा चार्वाकाचं तत्वज्ञान आहे, पुनर्जन्म नाही, परमेश्वर नाही, काहीही नाही आहे. आणि त्याने अनेक पुस्तकं असे लिहून जगामध्ये सिद्धांत मांडला की जगामध्ये परमेश्वरच नाही आहे. एक थोतांड आहे हे, जगामध्ये परमेश्वर नाही. थोतांड अनेक पुस्तकं त्याने लिहिली आणि त्याद्वारे प्रसिद्ध केली की जगामध्ये परमेश्वर नाही आहे म्हणून. परंतु ज्यावेळेला त्या डॉक्टर जोड नावाच्या प्राध्यापकाची शेवट ज्यावेळेला संध्याकाळ जीवनाची जवळ आली आणि ज्यावेळी मृत्यू ज्यावेळेला त्याच्या दरवाज्यावरती उभा राहिला मृत्यू, माणूस तोपर्यंत निश्चिंत असतो, पण ज्यावेळी मृत्यू असतो त्यावेळी मात्र सर्व ठिकाणी सोडून त्या ठिकाणी तो एका वेगळ्या विश्वामध्ये प्रवेश करत असतो, भीतीच्या विश्वामध्ये प्रवेश करत असतो. नाही तर अहंकारानं अभिमानानं जीवन जगत असतो. काय अहंकारानं अभिमानानं जीवन जगत असतो. ज्यावेळेला मृत्यू त्याच्या उंबऱ्यावरती उभा राहिला, त्याने पाहिलं की आपलं आता मरण येणार आहे. विचार मनामध्ये क्षणभर आलेला आहे, काय मरणानंतर माझी काय अवस्था आहे, माझं विश्व काय आहे मरणानंतरचं. काय कोणी सांगू शकता तुम्ही की माझं मरणानंतरचं विश्व काय आहे ते? तुम्ही सांगू शकत नाही. परंतु महानुभावांचा वासनिक असेल किंवा अनुसरला जर असेल तर तो माझं मरणानंतर विश्व काय आहे हे ठामपणे निश्चितपणे सांगू शकतो. या भगवान श्री चक्रस्वामींच्या तत्त्वज्ञानाची हे एक विचार प्रणाली ठामपणे सांगू शकतो. आणि ज्यावेळेला मृत्यू जवळ आला त्यावेळी त्याच्या मनामध्ये विचार आला परमेश्वराच्या अस्तित्वाचा, की जगामध्ये परमेश्वर आहे, जगामध्ये परमेश्वर आहे या जगामध्ये. आणि त्यावेळी त्याने एक मरणाच्या अगोदर जगाला फार मोठा संदेश दिलेला आहे. फार मोठा संदेश संपूर्ण जगाला, विश्वाला एक संदेश, अशा प्रकारचा संदेश त्याने दिलेला आहे की तो असं म्हणतो की बिफोर गिविंग गुड बाय इन दिस वर्ल्ड, बिफोर गिविंग गुड बाय इन दिस वर्ल्ड आय वॉन्ट टू गिव्ह वन मेसेज टू द होल वर्ल्ड. मरणापूर्वी एक जगाला मला संदेश द्यायचा आहे.
आणि तो संदेश म्हणजे अशा प्रकारचा आहे की ओनली दोज पर्सन्स बिकम हॅपी हू बिलीव्ह ऑन द गॉड. काय संदेश दिला? दोज पर्सन्स बिकम हॅपी हू बिलीव्ह ऑन द गॉड. आणि आज तुम्ही माझ्यासमोर बसलेले सर्व माझे धर्मबांधव आहात. राजकीय स्तरातले या ठिकाणी उच्च स्तरावरचे या ठिकाणी व्यक्तिमत्व आलेले आहेत, काय या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्ही आमच्या व्यासपीठावरती बसलेले आहेत. परंतु तुम्हाला तो माझी एक अशा प्रकारे सवय असते की माझ्यासमोर बसलेला जो श्रोता वर्ग असतो, आज आस्तिक भावनेनं तुम्ही या ठिकाणी एकत्र जमलेला आहेत. जगामध्ये परमेश्वर आहे आणि भगवान श्री चक्रस्वामी या विश्वाचा नियंता आहे, या भावनेनं तुम्ही माझे ते एकत्र जमलेले आहेत. बंधूंनो, तुम्हाला सर्वांना मानवंदना करतो. बसलेला आहात तुम्ही, तुम्हाला सर्वांना एक मानवंदना अभिवादन अशा प्रकारचं करतो. मानवंदना तुम्हाला देतो, तुम्हाला सांगतो. आज संपन्न होत असलेला हा सोहळा, या ठिकाणी या सोहळ्याचे अध्यक्षस्थान ज्याने स्वीकार केलेलं आहे ते आमच्या उपाध्ये कुळाचार्य आदरणीय श्रद्धे प्रातस्मरणीय रणाई श्रीनिवासी वर्धनस्थ बाबा आहेत. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे कार्याध्यक्षपद ज्याने स्वीकारले, विकास पुरुष म्हटलेत त्यांना, परंतु मी एक त्यांना अधिक उपमा लावतो, राजमान्य पुरुष आहेत. राजमान्य याकरता म्हणतो राजमान्य, ज्या वेळेला तुम्हाला आमचे चरित्र तर औसाचं गणपतीची भेट होती, सर्वांना माहिती आहे, मी चरित्र बोलत नाहीत. काय त्या गणपती आपल्याला आमच्या देवाने शिक्षा पण केलं, चरित्र अभ्यासाला जाऊन घरी. काय त्यावेळेला औसा नावाची विदुषी आहे, ती म्हणती जी जे काय करायचं ते मला कला, राजमान्य पुरुष आहे, राजमान्य पुरुष आहे म्हणून थोडंसं घाबरावं लागतं जरा. काय गल्लीपासून दिल्लीपर्यंत मी त्यांना नेहमी सांगतो, रामस गावापासून अगदी दिल्लीच्या याच्यापर्यंत तुमचा आवाज जातो. काय इथपर्यंत आवाज आहे. आणि विकास पुरुष खऱ्या अर्थाने विकास पुरुष आहे. 800 वर्षामध्ये महानुभावपंथाला कधी राजाश्रय मिळाला नाही, कधी स्वीकारलं नाही महानुभावपंथानं. देवगिरीपासून शनिवारवाड्यापर्यंत 800 वर्ष अत्याचार या पंथावरती झालेले आहेत. अत्याचार तरीसुद्धा एकमेव असा महाराष्ट्रातला हा पंथ आहे, कुठलाही राजाश्रय नसताना स्वतःच्या आचरणावरती, स्वतःच्या कर्तृत्वावरती, स्वतःच्या विद्येवरती जगणारा एकमेव पंथ म्हणजे महानुभाव संप्रदाय आहे. महानुभाव पंथ आहे. कुठलाही राजाश्रय देवाने स्वीकारलेला आताही नाही, परंतु 800 वर्षानंतर आजचा भाग्याचा दिवस आहे की या पंथाला आज राजाश्रय मिळालेला आहे. आज राजाश्रय या ठिकाणी मिळालेला आहे. एक मराठी विद्यापीठ उद्धवपूरला होतं, न अशक्य असणारी गोष्ट या ठिकाणी होते आणि त्या ठिकाणी एक मराठी विद्यापीठ उभारलं जातं. मात्र आमचे जे विकास पुरुष आहेत त्यांच्या माध्यमातून CM साहेब येणार आहेत, त्यांच्या माध्यमातून आज झालेले आहे. त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं महानुभाव पंथाच्या तत्त्वज्ञानाला गद्य असो पद्य असो, कुठलाही मराठीतला जर तुम्ही कुठलाही भाग जर उचलला, व्याकरण असो अंताक्षर असो कुठलाही असो, त्यामध्ये प्रथमतः महानुभाव पंथाच्या तत्त्वज्ञानाचा तिथे विचार करावा लागला की सर्वांगानं सर्व बाजूनं परिपूर्ण असणारं तत्त्वज्ञान जे आहे, सुरुवातीला वारकरी संप्रदायाच्या अगोदरसुद्धा महानुभाव संप्रदायाचं याची नोंद तुम्हाला घ्यावी लागेल. आणि आज ती नोंद सरकार दरबारी या ठिकाणी घेतलेली आहे. बंधूंनो, आज ती नोंद या ठिकाणी घेतली गेलेली आहे. आजचा आमच्या महानुभावांच्या दृष्टीनं हा एक महत्त्वाचा भाग आहे, भाग्याचा भाग आहे. आज मंगळ काळ आमचा या ठिकाणी या मायाव नगरीमध्ये आम्ही आज आलेलो एकत्र झालेलो आहे. बंधूंनो, त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय आमचे सुरुवातीला जे बोललेले वक्ते आहेत, शिर्डे बाबा, उपाख्य फरडे बाबा, काय उपाख्य फरडे बाबा म्हणावं लागेल, कारण कदाचित त्यांच्या बोलण्यात तुम्ही सावरला असाल, पण अजून मी काय सावरलेलो नाही, इतकं ते अफाट बोललेले आहेत. काय असणारे आमचे भागवताचार्य आहेत, असे असणारे आमचे निफाड निवासी बाबाजी आहेत. त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय विद्वत रत्न आमचे शेजारी आहेत, शिवभाऊ आमचे आहेत. शिवभाऊ आम्ही म्हणतो शेजारी असल्यानंतर माझे ज्येष्ठ गुरुबंधू आहेत, काही विद्वत आहे, प्रकांड पंडित आहेत. आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय तळगाव निवासी बाबाजी आहेत, माझे ज्येष्ठ गुरुबंधू आहेत. त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय श्री आश्रम चालवू शकते, श्री धर्मप्रचार करू शकते आणि श्री तुम्हाला म्हणतो मठ मंदिरही चालवू शकते, धर्मप्रचारही करू शकते. याचं ज्वलंत उदाहरण आहे. स्वामीने आमच्या त्या ठिकाणी घालून दिलेला पायंडा आहे, तो परंपरेने आजपर्यंत चालेल, समर्थ आहे. अबला नाही आहे ती, काय ही अबला नाही आहे. श्री अबला नाही ठेवली आमच्या स्वामींनी. तिची परंपरा जी चालत आली, आज 150-200 जवळजवळ तपस्विनी वर्ग सांभाळता आहेत एका आश्रमामध्ये. आणि विशेष सांगायचं म्हणजे मी ज्या वेळेला कॉलेजच्या 3rd इयरला होतो त्यावेळेला त्यांची संन्यास दीक्षा सातारच्या आश्रमात झालेली आहे. सातारच्या अशा असणारे आदरणीय श्रद्धेय माझ्या ज्येष्ठ भगिनी आहेत,
ज्येष्ठ भगिनी आहेत, आदरणीय श्री प्रातस्मरणीय बाईजी आहेत. एकतर मोठ्या माणसाचं नाव सुरुवातीला घेऊ का शेवटी घ्यावं असा एक प्रघात आहे माझ्या वैयक्तिक जीवनाचा, मी तुम्हाला सांगतोय. आदरणीय श्री प्रातस्मरणीय परमांडालेचार्य हे देखते ते कोणी न देखते आमचं असं उदाहरण येतं आमच्यामध्ये. चर्मचक्षु जाती ज्ञानचक्षु येते हा भाग असा आहे. आणखी आचरणशील असणारं ज्ञानभक्ती वाऱ्यानुयुक्त असणारं एक व्यक्तिमत्व आहे. प्रेम ज्याने अफाट केलेलं आहे असे असणारे आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय परमंडलाचार्य जळगाव निवासी बाबाजी आहेत. पाठीमागं बसलेले सर्व या ठिकाणी सर्वांचे नाव मला जे सांगळे साहेब आहेत, सानप साहेब आहेत, ननावरे साहेब आमचे आहेत, आमचे जवळे साहेब आहेत. मला सर्वांचा काही परिचय नाही. कीर्ती कुलकर्णी ॲडव्होकेट आहेत. काय आले काय साहेब? येतात हो, नंतर बोलू. हो बंद करूया, नंतर बोलू. पाच झाले एवढं बोलू. आज ज्यांची आपण आगमनाची प्रतीक्षा होते येत आहेत. कधी परत बोलायचा प्रसंग येईल माझ्या विचारांना या ठिकाणी मी प्रथम धन्यवाद. धन्यवाद. ज्यांच्या आगमनाची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत असे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं आगमन इथे होत आहे. जोरदार टाळ्यांनी आपण साहेबांचं स्वागत करूया. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. अधिष्ठानाला वंदन करून या ठिकाणी दीप प्रज्वलन संपन्न होईल. साहेबांना मी विनंती करतो, अधिष्ठानाला वंदन करून साहेब स्थानापन्न होतील. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या पदस्पर्शाने पुनीत झालेले विशेष अर्थात अधिष्ठान महानुभाव पंथाचा मान्य श्री उदयजी सामंत साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. साहेबही अधिष्ठानाला वंदन करतील.